महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 प्रभागांमध्ये आता आरक्षण जाहीर झालेलं आहे। प्रत्येक पक्षांमध्ये या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। चर्चा त्याचबरोबर इच्छुकांची गर्दी आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। आपण आज शिंदे शिवसेना गटाच्या नाना कदम समन्वयक सत्यजित नाना कदम यांच्या कार्यालयाच्या इथे आलेलो आहोत। नेमकं शिंदे शिवसेना गटामध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊया। सध्या आता सर्वत्रच निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे। आता महानगरपालिकेचे आरक्षण सोडतही जाहीर झाले। एकंदर या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीची म्हणजे पूर्वी नगरसेवक म्हणून चालू होतं आणि आता मध्ये प्रशासक गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत। प्रशासक आणि नगरसेवक काय नेमका फरक आपल्याला जाणवतो? नाही, मला जाणवते म्हणण्यापेक्षा शेवटी आम्ही राजकीय माणसं आहे, आम्हाला नगरसेवक पाहिजेलच असतात। पण गेल्या 5 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव घेतला कोल्हापूरच्या शहरातील नागरिकांनी, म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं कचरा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, कुत्र्यांचा प्रश्न असेल, महानगरपालिकेमध्ये घरपाळा असेल, पाणीपट्टी असेल, याच्या बरेच विषयामध्ये महानगरपालिकेच्या कोल्हापूर शहरातील हद्दीतल्या लोकांना असं लक्षात आलं की नगरसेवक असल्याशिवाय ही कामं आपली होऊ शकत नाहीत। त्यामुळं आत्ता नागरिकांची नगरसेवकाची उणीव त्यांना भासत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित प्रश्न असल्यामुळं हा निवडणूक होऊ शकली नाही, पण आता कोर्टानंच निर्णय दिला की जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत ही निवडणूक पूर्ण करा। आता परवा याची प्रक्रिया सगळी चालू झाली, आरक्षणं डिक्लेअर झाली, आता यादी फोडायचं काम चालू आहे। 8 दिवसामध्ये नवीन मतदार याद्या पण येतात। तर शिवसेना म्हणून आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिलं जे काम केलं आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं जे काम चालू आहे, त्यामुळं आपल्याला कोल्हापूर शहरामध्ये लोकांनी कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांना निवडून दिलं, चांगल्या मतानं 30,000च्या फरकाने त्यांना निवडून दिलं। आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आत्ता जे आम्ही सरकार आमचं आहे त्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरामध्ये कामं चालू केलेली आहेत। कामं चालू करत असताना त्या कामं बरोबर नाही, चुकीचे आहेत, हे सगळं चालू असते, विरोधकांना काही काम नसते। त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमच्या पक्षाकडं शिवसेना म्हणून प्रचंड लोकांचा ओढ आहे। आता महायुतीमध्ये लढायचं असं वर्ण आदेश आहे, अजून काय त्यावर चर्चा झालेली नाही, पण 100% महायुतीमध्ये लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्यांची युती होऊन कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये लढायचं ठरले। आता जागा वाटप आलं, जातीनिहाय जागा वाटप आलं, असे बरेच घटक आहेत। भविष्यकाळामध्ये 100% 5 वर्षाचा हा अनुभव लोकांना प्रशासक म्हणून आवडलेला नाही, पण गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं ज्यांची सत्ता होती त्यावेळची मुश्रीफ साहेब होते, जुने पालकमंत्री बंटी पाटील साहेब होते, आणि त्यावेळची गेले 15 वर्षामध्ये कोल्हापूर शहरासाठी जे काय हवं होतं लोकांना ते देऊ शकलेले नाहीत। म्हणजे पाणी असेल, कचरा असेल, आत्ता हे प्रश्न काही नवीन नाहीत, हे जुनेच प्रश्न आहेत, तेच आपल्याकडे पुढे यायला लागलेत। त्यामुळे भविष्यकाळामध्ये महायुतीच्या सगळ्या ह्या एकंदर आत्ता चाललेल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या त्यांचं कामाबद्दल आणि कोल्हापूर शहरामध्ये त्यांनी प्रामुख्यानं आता खंडपीठ दिलं आहे। आता शहरासाठी रस्त्यासाठी 500 करोड रुपये आता ते नवीन देणार आहेत। असे बरेच विषय यामध्ये होणार आहेत आणि 100% आपल्याला त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही सत्ता 100% महायुतीचा महापौर आणि सत्ता महायुतीची येणार। आता महायुती आणि महाविकास आघाडी अशी एक सर्वसाधारण लढत होईल असं वाटतंय, पण काही पक्षांमध्ये स्वबळावर लढण्याची ही चर्चा आहे। आपलं काय मत आहे याबद्दल? आपण म्हणालात की महायुतीसोबत लढणार, पण नाही, महायुतीसोबत लढणार असं वरून आदेश आहे। आता बऱ्याच ठिकाणी आज बघितलं आपण, बऱ्याच नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची नारे चालू आहेत। बरेच नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचं पॅनेल हे प्रत्येकानं वेगवेगळं 1-2 ठिकाणी केलेलं दिसते, पण कोल्हापूर शहरामध्ये आजपर्यंत आम्हाला असं सांगण्यात आलं की महायुतीमध्ये लढायचं आहे। समजा स्वबळावर लढायला लागलं तर आमच्या पक्षाची तयारी आहे, आमची काय अडचण नाही। आता 20 प्रभागांमध्ये प्रत्येकी म्हणजे आरक्षण जाहीर झालेलं आहे, तितके सक्षम कार्यकर्ते आपल्याकडे आहेत का? भरपूर आहेत। आपण जर पाहिला सगळ्यात जास्त प्रवेश शिवसेना पक्षामध्ये आता सध्या माजी नगरसेवकांचे झालेले आहेत। आता आम्ही प्रवेश थांबवलेत, कारण आमच्याकडे जागा शिल्लक नाहीत। आत्ता जर जास्त माणसं घेतले त्यांना प्रवेश केला तर तिकीट द्यायला पाहिजे।
तर आता आम्ही प्रवेश थांबवलेत. म्हणजे जवळजवळ 15 माजी नगरसेवक अजून आमच्याकडे यायला इच्छुक आहेत, पण आम्ही घेऊ शकत नाही. कारण महायुती झाली तर आम्हाला सगळ्यांना न्याय द्यायला लागणार आहे. कारण शिवसेनेच्या जागा येतील, भारतीय जनता पार्टीच्या येतील, राष्ट्रवादीला जागा द्याव्या लागतील आणि त्यामुळं आम्ही आता प्रवेश थांबवलेले आहेत. बघूया, स्वबळाचं ठरलंच तर आम्हाला काय अवघड नाही. आमचे 81 ते 81 नगरसेवक लढण्यासाठी आमचे तयार आहेत. अंतर्गत काही सध्या सर्वे चालू आहे का किंवा इच्छुकांची विचारणा होतीये का? एकंदर काय अजेंडा असणार आहे या सर्वांच्या दृष्टिकोनातून? आता आमच्या शिवसेना पक्षातर्फे आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि राजेश क्षीरसागर साहेब, मंडलिक साहेब आणि धैर्यशील दादा खासदार साहेब, या चौघांना कोल्हापूर शहराच्या नगरपालिकेचं नेतृत्व करण्याचं जबाबदारी दिली आहे. आणि मी आणि सारंगधर देशमुख, आणि उत्तरमध्ये बऱ्यापैकी मी आणि दक्षिणमध्ये सारंगधर देशमुख, आम्ही दोन्ही शिवसेनेचे सगळे जे काय पुढं आता प्रवेश चालू आहे त्यामध्ये आम्ही भाग घेऊन आमच्या नेत्यांना सांगून त्या लोकांचे प्रवेश करत आहे. चालू आहे.